हालेलुया. पहा, जसं मी या ठिकाणी सांगितलं की आम्ही अधिक फळ देणारे पाहिजे, आपण अधिक फळ देणारे पाहिजे. आपल्या प्रत्येकाची प्रार्थना असते की आम्हात प्रभूचं राज्य वाढावं आणि जी काही सेवा प्रभूने आम्हा प्रत्येकाने दिलेली आहे ती सेवा आपली वाढवावी. येस, प्रत्येकाने प्रभूने सेवा दिली, प्रत्येकाने प्रभूने एक सेवा दिलेली आहे. कोणाला शुभवर्तमान आहे, कोणाला प्रार्थना आहे, कोणाला आराधना आहे, कोणाला प्रोत्साहन आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपण परमेश्वराची सेवा करू शकतो आणि ती सेवा प्रभूने आम्हाला दिलेली आहे. आणि प्रत्येकाची इच्छा असते की माझी सेवा वाढावी आणि माझ्या देवाचं राज्य आणि कार्य वाढावं. आणि म्हणून हा विषय आपण घेणार आहोत आणि प्रभू यातून आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला देईल कशा प्रकारे आम्हा देवाचं कार्य आणि राज्य वाढेल. या ठिकाणी पेत्राचं पहिलं पुस्तक काढूया आपण, 2रा अध्याय आणि त्याचं 9th वचन. सर्व काढा. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक वर्ग, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पहा, वचन या ठिकाणी 2 गोष्टीवर भर देतं. प्रथम निवडलेले, प्रथम निवडलेले आणि दुसरं राजकीय याजक वर्ग. याजक वर्ग म्हणजे या ठिकाणी आपण सर्व निवडलेले आहोत, आपण सर्व निवडलेले आहोत. आणि फक्त एक निवडलेलेच नाही तर त्याबरोबर प्रभूने आम्हाला राजकीय याजक वर्गाची देखील उपमा दिलेली आहे. साधारण याजक नाही. कोणता याजक? राजकीय. पिता, पुत्र, पवित्र आत्मा आणि आपण पहा, ओके, थोडंसं तुम्हाला डीप करून एक्सप्लेन करतो की पित्यामध्ये आणि आम्हामध्ये समेट व्हावा म्हणून कुणी मध्यस्थी केली? येशूने. पित्यामध्ये आणि आम्हामध्ये समेट व्हावा कोणी मध्यस्थी केली? येशूने. ठीक आहे. मग म्हणून आता आपला संपर्क डायरेक्ट कोणाबरोबर होतो? पित्याबरोबर. कोणाबरोबर? पित्याबरोबर. त्याच प्रकारे येशूची इच्छा काय आहे, येशूला आम्हाला काय प्रगट करायचं हे कोण आम्हाला प्रगट करतं? आत्मा. कारण बायबल काय सांगतं? येशू काय म्हणतो? मी जातो कोण पाठवतो? कैवारी आत्मा. तो मी जे सांगतो ते तुम्हाला काय करणार? प्रगट करणार. प्रेज गॉड. आपल्या संदर्भात झालं. पण या जगामध्ये आणि ख्रिस्तामध्ये संपर्क व्हावा म्हणून मध्यस्थ कोण? आणि म्हणून आपण फक्त आपण नाही तर आपण राजकीय याजक वर्ग आहोत. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी तेवढीच महत्वाची भूमिका प्रभूने आम्हाला दिलेली आहे का ख्रिस्तामध्ये आणि लोकांमध्ये संपर्क करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत त्यांना ख्रिस्त मध्यस्थी भेटत नाही तोपर्यंत ते पित्याकडे जाऊ शकत नाही. आणि ती मध्यस्थी करण्यासाठी प्रभूने आम्हाला निवडलेलं आहे. प्रेज गॉड. म्हणून आपण सर्वसामान्य याजक नाही, सर्वसामान्य पाळक नाही, राजकीय याजक गण आहोत. आणि कशासाठी आहोत? मूळ अर्थ चेक केला तर त्याला कृपा म्हणतात. की ख्रिस्ताची जी कृपा तुमच्यावर आहे ती तुम्ही लोकांमध्ये काय करावी? प्रसिद्ध करावी. मुळात त्याचा अर्थ काय होतो? कृपा. का ख्रिस्ताची जी कृपा तुमच्यावर आहे ती तुम्ही लोकांमध्ये काय करावी? प्रगट करावी. मग ती कृपा कोणत्या स्वरूपात आहे? तर सेवा आपण देवाची करावी या स्वरूपात प्रभूने ती कृपा आपल्यामध्ये ठेवलेली आहे. मग प्रथम 3 पॉईंट मी या ठिकाणी घेईल. का ती सेवा कोणत्या स्वरूपात आहे? पहिले प्रार्थना. पहिले कोणती? प्रार्थना. का ही देवाची कृपा आहे का आपल्याला प्रार्थनेचा वरदान किंवा आशीर्वाद प्रभूने दिलेलं आहे. दुसरं आराधना आणि तिसरं वचन. या 3 माध्यमातून आपण देवाचे काय प्रसिद्ध करू शकतो? गुण. प्रभूचे काय प्रसिद्ध करू शकतो? गुण. किंवा त्यांनी जी कृपा आमच्यावर ठेवली ही कृपा लोकांमध्ये आपण प्रसिद्ध करू शकतो. काय काय? प्रार्थना, आराधना आणि वचन. या 3 माध्यमातून आपण देवाचं राज्य आणि कार्य वाढू शकतो. आणि स्वतः योहान शुभवर्तमान 15 अध्यायामध्ये असं लिहिलंय का तुम्ही अधिक फळ द्यावं. तुम्ही काय द्यावं? अधिक फळ द्यावं. यातच बापाचा गौरव आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकानं प्रभूनी सेवा दिली ती सेवा अधिक वाढवावी हीच देवाची इच्छा आहे. कारण सेवा अधिक वाढणं म्हणजेच आपण काय देणारे आहोत? फळ देणारे. काय देणारे आहोत आपण? फळ. पण हे फळ यावं, ही सेवा वाढवावी म्हणून काय गरजेचं आहे? समर्पण. काय गरजेचं आहे? समर्पण. का पहा, देवाने पवित्र आत्मा आम्हाला दिला, देवाने आम्हाला कृपा दिली, देवाने वेगवेगळे वरदान आम्हामध्ये ठेवलेले आहे. पण आता अधिक फळ यावं म्हणून आपल्यामध्ये काय कार्य झालं पाहिजे? समर्पण. काय झालं पाहिजे? समर्पण. कारण जेवढं आपलं प्रभूला समर्पण होईल तेवढं आम्हामध्ये ज्याही प्रकारची सेवा ठेवलेली आहे ती सेवा अधिक फळ आणणार. पण जर आमचं समर्पण प्रभूला पूर्ण होणार नाही तर ज्या प्रकारे आपली आध्यात्मिक उन्नती, ज्या प्रकारे आपण जेवढ्या आत्मदेवाच्या राज्यात आणले पाहिजे तेवढे ते येणार नाही. म्हणून आपण अनेकदा पाहतो अनेक सेवकांना, त्यांना पाहून आम्हाला प्रेरणा मिळते का माझी पण सेवा काय व्हावी? वाढली पाहिजे. माझी पण सेवा काय व्हावी? वाढावी.
आणि मी पण तेवढे आत्मे जिंकावे, मी पण तेवढ्या लोकांमध्ये कार्य करावं, पण जे समर्पण त्याचं आहे ते समर्पण तुझं आहे का? आणि म्हणून समर्पण करणं खूप गरजेचं आहे. जर समर्पण असेल तरच सेवेला फळ येईल, तरच सेवेला काय येईल? फळ येईल. आणि म्हणून समर्पण हा पॉइंट खूप गरजेचा आहे. कारण आपण प्रार्थना करतो फक्त का देवा मला वरदान दे, देवा मला दान दे, देवा मला असं कृपा कर, का मी प्रार्थना करताच आजारी बरे झाले पाहिजे, मी हात ठेवतात दुष्ट आत्मे निघून गेले पाहिजे, मी वचन सांगतात लोकांना स्पर्श झालं पाहिजे. ते म्हणतो इच्छा चांगली, माझी पण इच्छा हीच आहे की तुझ्यात माझं राज्य वाढावं, पण जर तू समर्पण करणार नाही तर जे स्वप्न तू पाहतो ते प्रत्यक्षात पूर्ण होणार नाही. मग काय गरजेचं आहे? समर्पण. इतरांना पाहताच आतमध्ये उभारी येते. समजा एखाद्याने टच केलं, फायर केलं, आपण वाटतं काय पॉवर आहे त्याच्यामध्ये, प्रभू मला पण. येस, त्याचा पॉवर पाहताच आपण काय म्हणतो, मला सुद्धा माझ्यात पण तसा अभिषेक दे, मला पण तसं सामर्थ्य दे. प्रभू त्याचे वचन ऐकताच किती टाळ्या वाजतात, त्याचं वचन कसं स्पर्श होतं, तेव्हा मला पण तसं वचन दे. प्रभू त्याची प्रार्थना कशी अंगावर शहारे फोडती, तेव्हा मला पण तशी प्रार्थना दे. ते म्हणतो समर्पण दे. काय दे? समर्पण दे. तू आपलं समर्पण प्रभूला कर. जर तू आपलं समर्पण करणार नाही तर तुझ्यात माझं कार्य राज्य वाढणार नाही. तू ज्या ठिकाणी सुरुवात केली तू त्याच ठिकाणीवर राहणार, मागचे येतील पुढे जातील पण तू प्रगती करणार नाही. आणि तुझ्या वाटेला तुझ्यात जे फळ आलं पाहिजे ते मला दिसणार नाही. कळतंय ठिकाणी? म्हणून काय पाहिजे? समर्पण. समर्पण. कारण फक्त आपण दुसऱ्यांना पाहतो, ते काय करतात, आपण त्यांचं जे समर्पण आहे ते पहा. समर्पण गरजेचं. काय गरजेचं आहे? समर्पण. बायबलमध्ये एक उदाहरण आहे का ज्या प्रकारे प्रेषित पॉल प्रार्थना करायचा, दुष्ट आत्मे निघून जायचे, लोक मोकळे व्हायचे. आणि मग काही लोकांनी त्या ठिकाणी पाहिलं का रे हा अशी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावात, लोक मोकळे होतात. आणि मग त्यांनी पण ते ट्राय केलं पण ते सक्सेस झाले नाही. प्रेषितांचे कृत्य आपण काढू या ठिकाणी. कृत्य 19 अध्याय 13 ते 16 वचन वाचूया. 13 पासून स्टार्ट करू. तेव्हा कित्येक मंत्रवादी फिरस्ते यहुदी यांनी दुष्ट आत्मे लागल्यावर त्यांच्यातून ते काढण्यासाठी प्रभू येशूचे नाव घेण्याचे प्रयत्न केले. ते असे म्हणू लागले की ज्या येशूला पौल गाजवतो त्याची मी तुम्हा शपथ घालतो. आणि कोणी यहुदी मुख्य याजक स्किवा याचे 7 मुलगे होते, ते असे करीत होते. पण दुष्ट आत्म्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, येशूला मी ओळखतो आणि पौल मला ठाऊक आहे, पण तुम्ही कोण आहात? आणि तो दुष्ट आत्मा ज्याला लागला होता त्या माणसाने त्यांच्यावर उडी घालून दोघात जिंकले आणि त्यांच्यावर असा जोर चालवला की ते उघडे व घायाळ होऊन त्या घरातून पळून गेले. ओके, रीड केलं सर्वांनी. पहा या ठिकाणी कोण प्रार्थना करत होतं? पॉल. कोण प्रार्थना करायचा? पॉल. आणि त्याच्या प्रार्थनेद्वारे ज्या लोकांना आजार आहे आजार निघून जायचे, ज्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे तो निघून जायचा. आणि म्हणून या ठिकाणी काही लोकांनी, आणि त्याच्यापैकी काही असे लोक होते का जे याजकची मुलं होते. कोणाचे? याजकचे. आणि त्यांनी पाहिलं का प्रभू येशूचं नाव घेतो आणि त्या नावात त्यांनी प्रार्थना केली. पण ज्या प्रकारे तो दुरात्मा गेला पाहिजे तो गेला का? नाही, तो दुरात्मा गेला नाही. मग यांनी प्रभूचं नाव नव्हतं घेतलं का? घेतलं होतं. ज्या येशूच्या नावात प्रार्थना करण्यात येते त्याच येशू नावात यांनी प्रार्थना नाही केली का? केली होती. त्याच नावात त्यांनी प्रार्थना केली. पण त्या ठिकाणाहून त्या दुष्ट आत्म्याने स्पष्टपणे उत्तर दिलं का मी कोणाकोणाला ओळखतो? येशूला पण ओळखतो आणि पौलला पण ओळखतो, पण मी तुला ओळखत नाही. का? कारण जे समर्पण तुझं पाहिजे ते समर्पण नव्हतं. ओके, पहिलेच वचन वाचूया त्याच अध्यायामध्ये 19 अध्याय आणि त्याचं 11 आणि 12 वचन. का हे लोक असं करतात? आणि देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कार घडविले. ते असे की त्याच्या अंगावरून रुमाल किंवा फडकी आणून रोग्यावर ठेवली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. ओके, रीड केलं इथं का कोणाच्या नावाने, म्हणजे ज्या पॉल मधून काय व्हायचं? पॉल ज्या उभा राहायचा त्याच्या सावलीने पण लोक काय व्हायचे? बरे व्हायचे. आणि दुसरं का जेही दुष्ट आत्मा आहे ते त्याच्या समोर टिकत नव्हते. हे कुणी पाहिलं होतं? त्या सर्व लोकांनी. आणि म्हणून त्यांनी कॉपी केलं. त्यांनी काय केलं? कॉपी केलं का बाबा हे अशी प्रार्थना करतात का, आपण पण अशी प्रार्थना करू. आणि ज्या त्यांनी ती प्रार्थना केली, जे फळ आलं पाहिजे, जे बंधन तुटले पाहिजे ते बंधन तुटले का? नाही. जे फळ आलं का? नाही. देवाचा गौरव झाला का? नाही. का? कारण यांचं प्रभूला समर्पण नव्हतं. त्यांनी प्रभूचं नाव घेतलं, त्यांनी प्रभू येशूचं नाव घेतलं प्रार्थना करताना, तरी देखील त्यामध्ये उत्तर आलं नाही. म्हणून या ठिकाणी कॉपी करण्यापेक्षा काय करा? समर्पण. काय करा? समर्पण खूप गरजेचं आहे. समर्पण असेल तर 100% बंधन तुटतील. मग आजार असतील तर 100% आजार हील होतील. दुष्ट आत्मे असतील, दुष्ट आत्मे निघून जातील. जर तो परिवर्तित होत नाहीये, तुमचा प्रभाव परमेश्वर त्याच्यावर असा पाडेल का त्याचं परिवर्तन 100% होईल. पण तुमचं काय पाहिजे? समर्पण. जर समर्पण नाहीये ना तर बंधन तुटणार नाही.
समर्पण जर नाहीये तर बंधन तुटणार नाही. नाही. समर्पण गरजेचं आहे. शमशोन, किती लोकांना शमशोन माहिती आहे? सॅमसंग म्हणतात, मराठीमध्ये त्याला शमशोन म्हणतात, माहिती आहे सर्वांना. त्याला काय शक्ती होती का? त्याला म्हणजे या प्रकारे होतं की त्याच्यामध्ये अपाट ताकद होती, अपाट त्याच्यामध्ये ताकद होती. त्याचा जर इतिहास तुम्ही रीड केला तर त्यांनी हातात काही नसता हाताने काय फाडलंय? सिंह. काय फाडलं हाताने? सिंह. एवढंच नाही तर त्यांनी 300 कोल्यांना धरलं, 300 कोल्यांना. आणि ज्यावेळेस त्याला एखाद्या ठिकाणी बांधलं त्यांनी मोठं लोखंडाचं गेट उचललं, मोठं लोखंडाचं गेट उचललं आणि मोठ्या शिखरावर आणून ते टाकलं. पण बायबल सांगतं की ज्यावेळेस तो मोहात पडला, ज्यावेळेस तो पापात पडला, त्याचे केस कापण्यात आले, त्याला बेड्यांनी बांधलं, एक पण बेडी तो तोडू शकला नाही. काय निघून गेलं त्याच्यातून? समर्पण. समर्पण त्याच्यातून निघून गेलं. आणि जे समर्पण गेलं देवाचं सामर्थ्य पण निघून गेलं. वाचूया त्याच्या जीवनाबद्दल थोडासा इतिहास आपण. या ठिकाणी आपण न्यायाधीश काढूया किंवा शास्त्र काढूया, 13वा अध्याय आणि 5वं वचन. कारण पहा, तू गरोदर होऊन मुलाला जन्म देशील, त्याच्या डोक्यावर वस्तारा फिरवू नये, कारण तो मूल पोटी झाल्यापासून देवाचा नाजीर होईल आणि तो इस्रायलला पलिष्ठांच्या हातातून सोडवायला आरंभ करेल. ओके, प्लीज लक्षपूर्वक ऐका. काय शब्द वापरले प्रभूंनी? का तो पलिष्ठांच्या काय करेल? हातातून इस्रायलला काय करेल? सोडवायला आरंभ करेल. कोण सोडवल? शमशोन. प्लीज लक्षपूर्वक ऐका, पुढे अध्याय काय आम्हाला येईल. का या ठिकाणी या प्रकारची भविष्यवाणी झालेली होती का शमशोन जो आहे तो पलिष्ठ लोकांच्या हातातून इस्रायल लोकांना सोडवणार आहे. आणि म्हणून देवाने त्याला विशेष कृपा, शक्ती आणि ताकद दिलेली आहे. वाचूया थोडं त्याच्या जीवनाबद्दल. 14वा अध्याय आणि 5वं आणि 6वं वचन. 14वा अध्याय. आणि शमशोन व त्याचा बाप व त्याची आई खाली तिम्नास जात होते आणि तिम्नातल्या द्राक्षमळ्यापर्यंत ते पोहोचले. तेव्हा पहा, एक तरुण सिंह त्याच्यावर येऊन गरजला. तेव्हा यहोवाचा आत्मा पराक्रमाने त्याच्यावर आला आणि त्याच्या हाती काही नसता त्याने जसे करडू फाडावे तसे त्याला फाडून टाकले. ओके, काय फाडलं त्यांनी? सिंहाला फाडलं. काय फाडलं? सिंह. पहा, मी का सांगतो, पुढं कामाला येईल. का या ठिकाणी त्याच्या हातांमध्ये काही नसता त्याने काय फाडला? सिंह. म्हणजे त्याच्यात एवढी ताकद आहे. आणि ती ताकद कशी? त्याच्यावर काय येतो? देवाचा अभिषेक आहे. देवाचा आत्मा उतरून येतो किंवा अभिषेक किंवा देवाचं सामर्थ्य येतं. जसं सामर्थ्य येतं एवढी शक्ती त्याच्यामध्ये येते का तो काही हातामध्ये असेल ते फाडू किंवा तोडू शकतो. पुढे एक अजून एक वचन वाचूया आपण, 16वा अध्याय आणि त्याचं 2रं आणि 3रं वचन. आणि शमशोन आला आहे असे गज्जाकरांना कुणी सांगितले. मग त्यांनी त्याला घेरा घालून सारी रात्र नगराच्या विषयी त्याच्यासाठी दबा धरिला आणि ते सारी रात्र गुपचूप राहिले. ते म्हणाले, सकाळी उजाडेपर्यंत त्याला राहू द्या, मग आपण त्याला जिवे मारू. आणि शमशोन मध्यरात्रीपर्यंत निजला. मग मध्यरात्री उठून त्याने नगराच्या विशीची कवाडे व 2 बाह्या व अडसर ही धरून काढली आणि ती आपल्या खांद्यावर उचलून घेऊन हेब्रोनास समोरल्या डोंगराच्या शिखरावर नेली. ओके, मी पॉईंट का घेतो, मला तुम्हाला शमशोनाची ताकद काय हे दाखवायचं. त्याच्याच देवाचा आत्मा त्याच्यावर येतो. तो या ठिकाणी एक ठिकाणी होता आणि म्हणून काही लोकांनी काय केलं, पलिष्ठ लोकांनी गेट लावून घेतलं आणि त्यांना वाटलं का तो आतमध्येच आहे आणि म्हणून ते निवांत झोपले. त्यांना वाटलं गेट बंद आहे, तो काहीच करणार नाही. पण त्यांनी काय केलं, गेटच तोडलं आणि गेट घेऊन कुठं गेला? शिखरावर. त्या काळातलं गेट हे सर्वसाधारण गेट नाही, ते इतकं मजबूत आहे की त्याला हत्ती लागायचे, त्यावेळेस जाऊन ते तुटायचे. पण तो कशाने तोडतो? हाताने. आणि तो तोडून नाही गेला, त्यांनी कुठे घेऊन गेला? तो डोंगराच्या शिखरावर. म्हणजे त्याची ताकदची प्रमाण काय आहे हे पहा. कधी देवाचं सामर्थ्य येतं, एवढी त्याच्यात ताकद आहे का कोणीच त्याला अडू शकत नाही. पण ज्या वेळेस देवाची कृपा निघून जाती आणि त्याच्यातलं समर्पण संपून जातं, काय होतं वाचूया ठिकाणी आपण 16वा अध्याय आणि त्याचं 21 वचन वाचूया. रीड करा. आणि पलिष्ठांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले आणि त्याला खाली गज्जात नेऊन पितळी बेड्यांनी बांधले. मग तो बंदीशाळेत दळीत राहिला. कशाने बांधलं? कशाने बांधलं? बेड्यांनी बांधले. शमशोनची ताकद मी यासाठी दाखवली का एक टाइम असा होता का त्याला कोणी धरू शकत नव्हतं. पण साध्या कशाने बांधल्या गेल्या? बेड्याने. कशाने बांधल्या गेल्या? बेड्याने. का? कारण आपण ज्या बायबलमध्ये त्याचा इतिहास वाचला तर आम्हाला कळतं का तो मोहात पडला. तो कशामध्ये पडला? मोहात पडला. मोहामध्ये. कोणाच्या? दलालाच्या. त्या दलालाच्या जास्त मोहात पडला. तो त्या व्यभिचारामध्ये पडल्यामुळं त्याने जे काही त्याचं गुपित रहस्य होतं ते तिला प्रगट केलं आणि त्यामुळं तिचे केस कापले आणि त्याची शक्ती सर्व संपल्या गेली.
एक टाइम असा होता का सिंह फाडणारा माणूस, एक टाइम असा होता का हजार हजार बलिष्ठ लोकांना मारणारा माणूस साधारण बेड्यामध्ये बांधला गेला, एक देखील बेडी तो तोडू शकत नाही. काय संपून गेलं? समर्पण. येस, देवाला पहिले समर्पित होता. देवाला कसा होता? पहिले समर्पित होता. पण ज्यावेळेस समर्पण निघून गेलं, सामर्थ्य पण निघून गेलं. असं लिहिलं का देवाचा आत्मा यायचा तो सिंहांना मारायचा, देवाचा आत्मा यायचा तो गाढवाच्या जबड्याने हजार हजार लोकांना मारायचा. इमॅजिन करा का 300 कोल्ह्यांना त्यांनी पकडलं. कसं पकडलं असं? 300 कोल्ह्यांना त्यांनी पकडलं. तर ह्या प्रकारे तो कार्य करायचा. पण ज्या समर्पण निघून गेलं, मोह आला आणि मोहन त्याचं समर्पण काय केलं? चोरून नेलं. आणि एकदा का समर्पण गेलं, सामर्थ्य संपलं. आता देवाचा गौरव होत नाही. आणि म्हणून आम्हाला समर्पण करणं गरजेचं आहे. का जर आम्हामध्ये समर्पण असेल तर आम्ही अजून एक पायरी पुढे जाऊ, अजून एक पायरी पुढे जाऊ. पण आम्हामधून समर्पण निघून गेलं तर देवाचा गौरव आम्हामध्ये होणार नाही. वाचू या ठिकाणी एक वचन अजून पुन्हा. या ठिकाणी न्यायाधीश किंवा शास्त्रे 16वा अध्याय त्याचं 4 आणि 5 वचन वाचूया. 4 आणि 5 वचन. त्यानंतर असे झाले की सोरे खोऱ्यातील एक स्त्री त्याला आवडली. तिचे नाव दलीला असे होते. आणि बलिष्ठांच्या अधिकाऱ्याने तिच्याकडे जाऊन तिला म्हटले, त्याला मोह घाल आणि त्याचे मोठे बळ कशात आहे आणि आम्ही कशाने त्याच्यावर प्रबल होऊ व त्याला बांधून दुःख देऊ ते हे पहा. म्हणजे प्रत्येक जण पहा, याच्यामध्ये एक शब्द वापरला का त्याला जाऊन काय घाल? मोह. काय घाल? मोह. आणि तिने त्याला मोह घातला. आणि जे समर्पण त्याचं प्रभूला होतं ते समर्पण त्यांनी काय केलं? चोरलं. येस, जे समर्पण कोणाचं होतं? शमशोनाचं. ते मोहाद्वारे काय झालं? संपलं. आणि ते संपल्यामुळं जे सामर्थ्य, जो अभिषेक त्याच्यामध्ये होता तो देखील राहिलेला नाही. म्हणून या ठिकाणी सैतानाची इच्छा नाहीये का आम्हा देवाचं राज्य आणि कार्य वाढावं. आणि म्हणून आम्ही ज्या प्रकारे प्रभूला समर्पित पाहिजे त्या प्रकारे समर्पित होऊ नये म्हणून सैतान वेगवेगळं मोह आमच्या समोर उत्पन्न करणार. कळत्या ठिकाणी का त्यांनी शोधलं आणि ते म्हणले का जा आणि त्याला काय घाल? मोह घाल. काय घाल? मोह घाल. ओके, पुन्हा रीड करा सेम वचन, 5 वचन रीड करा. 16वा अध्याय 5 वचन. आणि बलिष्ठांच्या अधिकाऱ्यांनी तिच्याकडे जाऊन तिला म्हटले, त्याला मोह घाल. हा, ओके. काय घाल? मोह घाल. मोह. आणि ती सक्सेस झाली का नाही? झाली. ती यशस्वी झाली का नाही? झाली. येस, तिने जो मोह ट्राय केला तो सक्सेस झाला आणि त्यामुळं जे समर्पण त्याचं होतं ते समर्पण राहिलं नाही. एवढंच काय, तर ज्या प्रकारे बायबल सांगतं का जो पहिला मनुष्य प्रभूने बनवला आदम आणि नंतर हवा, त्यांना सर्व अधिकार दिले. तो म्हणला सफळ हो, बहुतपट हो, सर्व आशीर्वाद त्यांना दिले. पण त्यांना पण काय घातला सैतानाने? मोह घातला. आणि या मोहाद्वारे त्याचं समर्पण काय केलं? चोरलं. आणि मग त्यांचे सर्व अधिकार निघून गेले. म्हणून या ठिकाणी जो मोह सैतान आमच्या पुढे घेऊन येईल त्या मोहापासून आम्हाला वाचणं खूप गरजेचं आहे. कारण तो आपलं समर्पण चोरतो. काय चोरतो? समर्पण. आणि म्हणून आपण जे सेवा करतो, येस, आपण प्रत्येक जी सेवा करतो आम्हाला आपलं समर्पण जपणं आणि समर्पण ठेवणं हे खूप गरजेचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळतं या ठिकाणी. आणि म्हणून हा संदेश मोठा आहे. पण आज 3 पॉइंटवर 3 गोष्टीकडे आपण विशेषतः लक्ष देणार आहोत की कशा प्रकारे सैतान मोह टाकून आपलं काय चोरतो? समर्पण. म्हणजे समर्पण आपण देवाला केलं पाहिजे ते समर्पण आपलं होत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय. आणि म्हणून जो पहिला पॉइंट मी या ठिकाणी घेईल का सेवकांनी प्रभूला समर्पित व्हावं, पण त्यासाठी त्यांनी जपावं. त्यांनी काय करावं? जपावं. आणि आपलं समर्पण त्यांनी टिकून ठेवावं. कारण सैतान एक शस्त्र आणेल, मोह. कोणतं? मोह. आता मोह वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मोह वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पण प्रथम जो मोह तो आपण घेणार आहोत तो म्हणजे पुरुषाला स्त्रीचा आणि स्त्रीला पुरुषाचा. पहिला जो मोह या ठिकाणी घेणार आहोत. कारण तो काय म्हणला तिला जाऊन, तिला काय घाल? मोह घाल. काय घाल? मोह घाल. मोह काही प्रकारचे आहेत. मोह काही प्रकारचे आहेत. म्हणून सेवा करताना जर पुरुष असेल तर कदाचित स्त्रीद्वारे सैतान त्याला काय घालल? मोह घालल. आणि कदाचित स्त्री सेविका असेल तर त्याला कोणाद्वारे मोह येईल? पुरुषाद्वारे. आणि तो व्यभिचार असेल तो काय असेल? व्यभिचार. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला त्या व्यभिचारापासून जपणं खूप गरजेचं आहे. कारण असं पाहायला मिळतं का अनेकदा व्यभिचार हा सेवकावर हावी होऊन जातो. अनेक प्रकारची त्याची सेवा चालली होती ती अशी डाऊन होती का 4 लोक त्याला पाहणारे देखील काय होतात? मागं जातात. म्हणून सेवकांनी आपलं समर्पण जपणं खूप गरजेचं आहे. मोह येईल. मोह हा ट्रॅप आहे सैतानाचा. आणि म्हणून यापासून वाचणं आम्हाला खूप गरजेचं आहे. म्हणून आपलं समर्पण का पर स्त्री असताच तिला काय म्हणायचं? बहीण. आणि परपुरुष असताच त्याला काय म्हणायचं? भाऊ. रे माझं अंतकरण चांगलं नाही, तिचं मन चांगलं नको, काय म्हणायचं? भाऊ किंवा बहीण.
अंतकरणावर जास्त भरोसा ठेवायचा नाही. नाही. बायबल सांगते दुष्ट आहे. हे कसं आहे? दुष्ट दुष्ट आहे. हे साथ देणार नाही. आणि म्हणून स्वतःच्या हृदयावर ओव्हर कॉन्फिडन्स दाखवायचा नाही. आपलं देवाला काय करायचं? समर्पण. ते पाप माझ्यावर हावी होऊ नये, तो मोह माझ्यावर अटॅक करू नये, म्हणून मला माझ्या समर्पणात हुशार राहायचं. आणि म्हणून सैतान तिथं संधीच भेटू नये म्हणून पहिलेच सिस्टर किंवा पहिलेच ब्रदर, जेणेकरून तो मोह माझ्यावर काम करणार नाही. प्रेज गॉड. कळत आहे ठिकाणी. पण जर समर्पण नसेल तर देवाचं राज्य तुम्हामध्ये वाढणार नाही. ज्या प्रार्थनेत तुमचे रिझल्ट आले पाहिजे, ज्या प्रार्थनेत बंधन तुटले पाहिजे ते तुटणार नाही. जे वचन तुमचं लोकांना टच झालं पाहिजे ते होणार नाही. जो आराधनेचा इफेक्ट पाहिजे, आराधनेत जो मिरॅकल किंवा आराधनेमध्ये जे लोकांना सांगितलं पाहिजे का मी प्रॉब्लेममध्ये होतो पण त्या आराधनेचं गीत मला असं स्पर्श केलं का मी पूर्ण फ्री झालो, तो रिझल्ट आज पाहायला मिळत नाही. काय पाहिजे? समर्पण. आणि म्हणून या व्यभिचारापासून, पापापासून आम्हाला जपणं खूप गरजेचं आहे. आणि विशेषतः जे तरुण भाऊ बहीण जे प्रभूमध्ये येतात, कारण बायबल स्पष्टपणे सांगतं की येणाऱ्या दिवसात माझा आत्मा तरुण आणि तरुणीवर येणार आहे. येस, असं लिहिलं बायबलमध्ये का जे यंग जनरेशन आहे त्यांच्यावर कोणाचा आत्मा येईल? देवाचा आत्मा. आणि देव त्यांना माहिती यूज करल. बायबल हे देखील सांगते का तरुणपणा तू देवाचं स्मरण कर. आणि म्हणून आज अनेक यंग युथ जे आहेत ते प्रभूला समर्पित आहे, पण सैतान त्यांच्यात प्रभूचं राज्य वाढू नये म्हणून त्यांच्यासमोर मोह टाकणार. त्यासमोर काय टाकणार? मोह टाकणार. आणि म्हणून या मोहापासून आम्हाला वाचणं गरजेचं आहे. का माहितीये का? कारण यंग जनरेशन म्हणजे जसं आपण देवाकडे येतो, आम्हाकडे पुष्कळ टाइम आहे स्पिरिच्युअल स्कोर करण्याचा. कळतंय ठिकाणी. ज्या प्रकारे आपण म्हणतो क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर हा खूप कमी वयात क्रिकेटमध्ये आल्यामुळं त्यांनी एवढे रेकॉर्ड केले का सर्वसामान्य दुसरा क्रिकेटर एवढं करू शकणार नाही. कारण जितक्या वेळ हा खेळला इतक्या वर्षी कुणी खेळू शकत नाही. का? कारण तो लवकर आला. तो काय आला? लवकर आला. त्याच प्रकारे जर तुम्ही कमी वयात प्रभूमध्ये आले, तुम्हाला प्रभू कळला, तर तुम्ही आध्यात्मिक स्कोर करू शकता. तुम्ही आध्यात्मिक स्कोर करू शकता. तुम्ही जास्त आत्मे जिंकू शकता. तुम्ही जास्त प्रभूची सेवा करू शकता. आणि म्हणून तुमच्या देवाचं राज्य अधिक वाढल, तुम्ही अधिक स्कोर करू शकता. म्हणून सैतान पण चालाक असतो का? तो काय टाकतो? मोह टाकतो. आणि म्हणून आकर्षण उत्पन्न करतो. आणि म्हणून या आकर्षणापासून आपण वाचलं पाहिजे. कळतंय ठिकाणी. आपलं समर्पण खूप इम्पॉर्टंट आहे. पहा, पुष्कळ लोक आई वडील बाहेरच्या जगातल्या गोष्टी सेफ समजत नाही म्हणून मुलांना शक्यतो कुठं पाठवतात? प्रार्थनेला. कुठं पाठवतात? प्रार्थनेला. ते म्हणतात बाबा कॉलेजमध्ये फक्त क्लास करायचा आणि घरी यायचं, बाकी गोष्टीमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. आणि शक्यतो कुठं पाठवतात? ते प्रार्थनेला. का कोणाचं भय असावं? देवाचं भय. पण ते भयाचं ठिकाणच जर सपोर्टचं स्थान बनलं तर गडबड आहे. कळतं ठिकाणी. ते कोणतं स्थान आहे? देवाचं मंदिर किंवा हे प्रार्थनालय हे कशासाठी आहे? देवाचं भय यावं. काय यावं? भय यावं. पण इथं भय येत नाही. इथे जर तो पापातच पडायला लागला तर मग या ठिकाणी देवाला ही गोष्ट कदापि सहन होणार नाही. कळतंय ठिकाणी. आणि म्हणून समर्पण हे देवाला असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे परमेश्वरने पाहिलं का मंदिराला बाजार बनवले, मंदिराला काय बनवलं? बाजार. आणि म्हणून त्यांनी चौरंगी उचलून फेकले. म्हणून आज पुष्कळ जे युथ असतील त्यांनी मंदिराला बाजार बनवायचं नाही. त्यांचं मीटिंग प्लेस त्याला बनवायचं नाही. का? कारण जर तुम्ही त्याला समर्पण करणार नाही, तुम्ही त्याला मीटिंग आणि सेफ प्लेस बनवता. कारण आपण म्हणताना काय म्हणतो? ब्रदर आणि सिस्टर. पण ब्रदर सिस्टर म्हणताही जर पाप तुमच्यात आवी आहे तर लक्षात ठेवा देवाच्या राज्यात तुम्हाला जागा मिळणार नाही. कळत्या ठिकाणी. म्हणून काय पाहिजे? समर्पण पाहिजे. कारण सेवा वाढवायची. काय वाढवायची? सेवा वाढवायची. तुम्हाला उत्तम जीवन साथीदार पाहिजे हे प्रभूला माहिती. आणि प्रभू जे यंग आहेत त्यांना उत्तमातलं उत्तम परमेश्वर देणार आहे. पण जर स्वतःहून पाळणार त्याची गॅरंटी प्रभू पण देऊ शकणार नाही. पण संकटा अगोदर परमेश्वर आज ही कल्पना देतो का प्लीज आपलं काय वाढव? समर्पण. आपलं समर्पण वाढव. एवढंच काय, दावीद चांगलं राज्य चाललं होतं, सगळं कार्य चांगलं चाललं होतं, पण एकाएकी मोहात पडला. येस, एकाएकी कशामध्ये पडला? मोहात. आणि मग खूप मोठी तलवार आणि अरिष्टाच्या कुटुंबावर आलं. ही गोष्ट वेगळी, त्यांनी पश्चाताप केला. पण सगळ्यात तेवढं मोठं अंतकरण नाही का दाविदासारखं उपडं पडावून पश्चाताप करावं. कळतंय ठिकाणी. म्हणून या ठिकाणी त्याच्या अनुभवातून आपण शिकायचं का आपल्यातलं सामर्थ्य गेलं नाही पाहिजे. आपण जे प्रभूमध्ये आहोत एक विशिष्ट योजनेद्वारे आहोत आणि म्हणून आमच्यात ते फळ आलं पाहिजे, आम्हात ते राज्य वाढलं पाहिजे. म्हणून सैतान जो मोह टाकल त्या मोहात आपण अडकायचं नाही. जे समर्पण आपल्याला प्रभूला करायचं ते समर्पण आम्हाला वाढवायचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय. आपण मागच्याच पाहिलं हफनी आणि फिनास ज्या परिष्ठी लोकांबरोबर युद्ध करायला गेले त्याच्यामध्ये कराराचा कोश कोण वाहत होते? हफनी आणि फिनास.
यस, मागच्याच आपण जो संदेश घेतला त्यामध्ये आपण पाहिलं का 1 शमूएलमध्ये आपण पाहिलं 4थ्या अध्यायात का पलिस्टियन इस्रायल लोकांचा युद्ध होत होता आणि ते म्हणले का कर्राचा कोश मागवा. काय मागवा? कर्राचा कोश. का? कारण ते कर्राचा कोश आल्यानंतर आपल्याला विजय मिळेल. आणि कोश कोण वाहत होते? हफनी आणि फिनास. ते वाहत असता देखील त्यांना विजय मिळाला नाही. कारण त्यांचंही जीवन जर पाहिलं तर आम्हाला कळतं का त्यांच्याही मध्ये व्यभिचाराचं पाप आहे. वाचूया आपण या ठिकाणी. जर आपण 1 शमूएल काढलं 2रा अध्याय आणि 22 वचन. 1 शमूएल 2रा अध्याय 22 वचन. आणि एली म्हातारा होता आणि आपले मुलगे सर्व इस्रायलशी कसे वागले आणि सभामंडपाच्या दाराजवळ ज्या बाया सेवा करीत त्यांच्याशी ते कसे निजले हे सर्व त्यांनी ऐकले. हा, त्या स्त्रिया पण कुठं सेवा करायच्या? सभामंडपात. कळत्या ठिकाणी. म्हणजे अफेअर चर्चच्या बाहेर चाललं का? नाही, चर्चमध्येच. कुठं? चर्चमध्ये. आणि ते म्हणतो का आजही पुष्कळची दशा बदललेली नाही. ज्याला सेफ प्लेस म्हणून आई वडील आपले मुलं पाठवतात त्याच ठिकाणी सैतान काय खेळतोय? आज खेळ खेळतोय. आणि म्हणून आत्म्यात हुशार राहणं खूप गरजेचं आहे का आपलं समर्पण वाढवा. या ठिकाणी हे याजक होते, हे यंग पण नव्हते. हे कोण होते? याजक आहेत. हे सेवक आहेत. हे सर्वसामान्य माणूस पण नाही, हे सेवक आहेत. तरी देखील हे व्यभिचाराच्या पापामध्ये आहे. आणि म्हणून लढाईमध्ये जो विजय मिळला पाहिजे होता तो विजय मिळाला नाही. आणि त्यावेळेस तर लोकांच्या मनात ही भ्रांती उत्पन्न झाली असेल का कर्राच्या कोशची शक्ती संपली बरं का. का कोश संगती होता तरी पण लढाई हारले. पण कोणाला माहिती आहे का यांनी काय कुठं नाही केले? कळत्या ठिकाणी कोणालाच माहित नसेल. नाव ते एकच बदनाम झाला असेल का ज्या कर्राच्या कोशाने पुष्कळ जरी लोकांना विजय दिला आता त्याची शक्ती पलिष्ठेच्या दागोनाच्या देवासमोर टिकली नाही. पण नंतर प्रभूने दाखवून दिलं का मी काय आहे. आणि जास्त कोश मंदिरात ठेवला तो पडला गेला. आणि नंतर लोकांच्या बुद्धीत प्रकाश पडला का जे समर्पण पाहिजे ते समर्पण यांचं नाही. म्हणून आपलं काय वाढवा? समर्पण. तुमच्या समोर काय टाकण्यात येईल? मोह. हा मोह व्यभिचाराच्या स्वरूपात असेल याच्यापासून वाचणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून स्त्री पाहताच काय म्हणायचं? बहीण. आणि भाऊ पाहताच ब्रदर. यस. आणि आत्म्यात त्याला मानायचं देखील. आत्म्यात त्याला मानायचं. का? कारण जग नाही चेक करत. तुम्ही त्या शब्दाद्वारे कदाचित जगाला ब्लाइंड केलं. मी यांना ब्रदर किंवा सिस्टर म्हणलं तर जगाचे डोळे कसे होतात? ब्लाइंड. कळतंय? पण अंतकण कोण पाहतो? परमेश्वर. ते म्हणतो का जरी तू भाऊ ब्रदर सिस्टर म्हणतो म्हणून त्याच्या मनात डाऊट येणार नाही. पण त्याच्या मनात लगेच डाऊट आला कारण तो काय बघतो? अंतकरण. कळत्या ठिकाणी. म्हणून काय वाढवायचं? समर्पण. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी आपलं समर्पण प्रभूला करा. इतकं परमेश्वर तुमच्यातून आत्मे जिंकल, इतकं तुमच्याद्वारे देवाचं कार्य वाढेल का तुमचं डिमांड होईल का आमच्याकडे प्रेरला आहे, आमच्याकडे प्रेरला आहे. तुमचं डिमांड होईल. आणि प्रभूची इच्छा की ते व्हावं. मला असे सेवक पाहिजे जे आत्म्यातून करतील. पण जर समर्पण नाही ना तुला नेऊन तिथं काय करू? यस, समर्पण असणं गरजेचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. त्या ठिकाणी दुसरा पॉइंट मी घेईल का मोह कशा प्रकारे येतो. सेवेमध्ये पैसा का पैशा पण द्वारे का सैतान काय उत्पन्न करतो? मोह. पहा, सेवा करताना पैशाची गरज आहे. सेवा करताना पैशाची गरज आहे. कारण पहा, ज्याही गोष्टी आम्हाला घ्यायच्या ते कुठून विकत घ्याव्या लागतात? जगातून. यस. ते लोक असं म्हणणार का तुम्ही ब्रदर आहेत, तुम्ही सिस्टर आहेत, फ्रीमध्ये घेऊन जा? नाही घेऊन जाणार. जगामधून तुम्हाला पेट्रोल जरी भरायचं, तुम्हाला काही वस्तू जरी घ्यायच्या त्यासाठी काय मोजावे लागतात? पैसे. त्याची गरज आहे. सेवा त्याच्या विना होऊ शकणार नाही. आम्हाला पैसे त्यासाठी लागतात. पण पैसे पाहिजे म्हणून तो मोह एवढा डोक्यावर हावी होऊ देऊ नका का तुम्ही चुकीचा मार्ग पर्याय निवडून तो पैसा मिळवावा. कळतंय ठिकाणी. मिनिस्ट्री करण्यासाठी कसली गरज आहे? पैशाची. पण तो मोह इतका हावीने झाला पाहिजे का आपली पद्धत चुकली पाहिजे. कारण अनेकदा सेवेसाठी इन्स्ट्रुमेंट घ्यायचे, सेवेसाठी वाद्य घ्यायचे, सेवेसाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या, वेगवेगळ्या गोष्टी सेवेसाठी आम्हाला पाहिजेत. पण ते जबरदस्ती करून, ते भीती दाखवून जर आपण ते अर्पण घेतोय तर परमेश्वराला ही सेवा मान्य नाही. परंतु कधी समर्पण तुझं पाहिजे ते समर्पण नाही. तू भीती दाखवतोय. तू काय दाखवतोय? भीती दाखवतोय. आणि भीती दाखवून तू अर्पण ओढतोय. मी हे अर्पण मान्य करणार नाही. तुझ्याकडे गोष्टी येतील पण बघ माझा अभिषेकच निघून जाईल. माझा अभिषेक निघून जाईल. म्हणून तू पैशाच्या मागं अधिक पळू नको. तुला गरज आहे मला माहिती आहे. पण तू माझ्या पुढे नम्र हो. यस, तू लोकांना हे वचनाद्वारे पटवून सांग. पण द्यायचं का द्यायचा हा निर्णय त्याचा आहे. तू जबरदस्ती आखरी टाकून घेशील तर परमेश्वर त्याला मान्यता देणार नाही. आणि दुसरं का समजा असं होतं की आपण प्रार्थना करतो वेगवेगळ्या लोकांसाठी, बरोबर? कुणी आजारी त्यासाठी प्रार्थना, कुणाला घर नाही त्यासाठी प्रार्थना. आणि प्रभू मिरॅकल पण करतो. प्रभू त्या ठिकाणी
मिरॅकल करतो. पण जर मी म्हणलो एखाद्या सिस्टरना किंवा हे जे ब्रदर या ठिकाणी, ब्रदर तुम्हाला अटॅक आला होता, तुम्हाला 1 लाख रुपये सांगितले होते, मी प्रार्थना केली, क्लॉट विरघळले, मला तुमचं काम नाही का 50,000 रुपये द्यायचं मला? आपण प्रार्थना विकू शकत नाही, कारण असा व्यवहार केला जातो. असा काय केला जातो? व्यवहार. मग प्रभू म्हणतो समर्पण नाहीये. काय नाहीये? समर्पण नाहीये. तू काय म्हणतो का सिस्टर तुमच्यासाठी प्रार्थना केली, मग तुम्हाला नाही का देवाने घर दिलं, मग थोडंफार सेवा देवा तुमचं काम आहे की नाही? ते म्हणतो प्रार्थना विकू शकत नाही. फुकट मिळालं फुकट दे. तू स्वतःसाठी मागायचं नाही. तू यावेळी असं कधीच आपण करू नाही शकत का तुम्ही आजारी तिथं 50 नव्हते भरले का, मग तुमचं काम मी फुकट नाही केलं का? तू कुठं केलं फुकट काम? कोणाच्या नावात प्रार्थना झाली? देवाच्या, येशूच्या नावात प्रार्थना झाली. गौरव त्याला मिळेल. तू अशा प्रकारे व्यवहार कडून पैसा उडू शकत नाही. म्हणून पैशापासून आम्हाला वाचणं खूप गरजेचं आहे, कारण आम्हाला गोष्टी घ्यायच्यात पण ट्रॅक नाही चुकला पाहिजे. ट्रॅक चुकला का सेवा थांबली. येस, जी स्पीड पाहिजे ती स्पीड कमी होऊन जाईल. म्हणून पैशाच्या चक्करमध्ये हुशार राहा, नाही तर मनात हे होतं अरे एवढी प्रेयर केली, आता बाबा त्यांचं तर कामच आहे बाबा एवढं तर हेल्प करावं, आणि आपण त्यांना म्हणतो आणि ते म्हणतात नाही ना ब्रदर आता नाही, लगेच राग. एवढं तुमच्यासाठी झटलो, रात्रंदिवस आलो, एवढ्या प्रार्थना केल्या आणि तुम्ही एवढं हेल्प नाही करू शकत का मला? येस, समर्पण संपलं. तू बुद्धीने आता पैसे काय करू लागला? उडू लागला. तू प्रार्थना विकू लागला. या प्रकारे समर्पण जे प्रभूला तुझं दिसतंय हे समर्पण नाही. तू देवाच्या नावे आणि जबरदस्ती पैसा उडू शकत नाही. पहा, बायबल जर आम्ही वाचलं, शलमोनाच्या नंतर त्याचा मुलगा राज्य करू लागला, तर लोकांनी एक शब्द वापरला की तुझ्या बापाने आम्हावर जू टाकला. काय टाकला? जू टाकला. या प्रकारे शब्द उच्चारले. वाचू या ठिकाणी आपण 2 इतिहास 10वा अध्याय आणि 9वं वचन. 2 इतिहास 10वा अध्याय आणि 9वं वचन वाचू या ठिकाणी आपण. आणि त्याने त्यांना म्हटले, आम्ही या लोकांना उत्तर द्यावे म्हणून तुम्ही काय मसलत देता? ते माझ्याशी बोलले आहेत. ते म्हणाले, जे जू तुझ्या बापाने आम्हावर घातले ते काहीसे हलके कर. ओके, काय शब्द वापरला? जे जू तुझ्या बापाने आम्हावर घातले ते काहीसे हलके कर. बद्दल ते बोलतायत? शलमोनाबद्दल. कोणाबद्दल? शलमोना. मग ते असं का म्हणतात तू जू टाकला? आता अजून काही पुस्तकं आहे या ठिकाणी. 2 इतिहास 9वा अध्याय आणि 29 वचन. आणि शलमोनाच्या राहिलेल्या गोष्टी पहिल्यापासून शेवटपर्यंत नाथान भविष्यवाद्याच्या इतिहासात व अहिया शिलोनी याच्या भविष्यवादात व नबाटाचा मुलगा यराबाम याविषयीची युद्धो पाहणाऱ्याची दर्शने यात लिहिलेल्या नाहीत काय? ओके, मी हे वचन काय घेतलं कारण मी जे सांगणार तुम्हाला ते बायबलमध्ये नाही भेटणार. फक्त पहिले शब्द आपण काय वापरला, त्यांनी काय टाकला? जू टाकला. मग जू कशा प्रकारचा आहे मी तुम्हाला ते सांगणार, पण ते तुम्ही म्हणताल असं कुठं लिहिलंय? तर असं ह्या ठिकाणी हा रेफरन्स दिला का अजून अशी दुसरी पुस्तक आहेत का ते याच्यामध्ये नाही आहेत, पण त्याच्यामध्ये ती सखोल माहिती दिलेली आहे. का पहा, प्रभूला मंदिर बांधायचं होतं. प्रभूला काय बांधायचं होतं? मंदिर. आणि प्रभू म्हणला का मी दाविदाकडून नाही, कोणाकडून बांधणार? शलमोनाकडून. कोणाकडून? शलमोनाकडून. आणि म्हणून त्या ठिकाणी ती मंदिर बांधण्यासाठी त्यांनी लोकांना सांगितलं का तुम्हाला आपलं अर्पण मंदिर बांधण्यासाठी द्यायचं आहे. आणि म्हणून ते लोकांकडून काय गोळा करायचे? अर्पण. काय बांधण्यासाठी? मंदिर बांधण्यासाठी. पण मंदिर बांधता बांधता लोक आपलं अर्पण द्यायचे, पण मंदिरासाठी वेगवेगळ्या गोष्टी लागायच्या. आणि म्हणून अर्पण घेऊन देखील तो वेगवेगळे जू लादायचा. म्हणजे काय? का तुमचं ऑफरिंग द्या. ऑफरिंग दिलं का? हा सिस्टर तुम्ही जेवणाचं करायचं, तुम्ही त्यांचं जी सॅलरी आहे त्याचं वेगळं करायचं. पण तुम्ही म्हणता अरे मी तर अर्पण दिलं ना माझं. मी काय दिलं? माझं अर्पण दिलं. पण या ठिकाणी लोक स्वखुशीने नाही, तो कसा घ्यायचा? जबरदस्ती. का नाही, तुम्हाला द्यावंच लागल. तुम्हाला काय करावं लागल? द्यावंच लागल. म्हणजे काय? ज्या प्रकारे त्यांनी शब्द वापरला का जू म्हणजे ओझं टाकलं. त्यांनी काय टाकलं? ओझं. लोकांची इच्छा होती का मंदिर बांधावं, स्वखुशीने द्यायला तयार होते, पण शलमोनी काय केलं? जास्त वाढावं म्हणून तो फोर्सफुली काय करावं लागला? घेऊ लागला. आणि म्हणून या ठिकाणी शब्द वापरा का त्यांनी काय टाकला? जू टाकला. म्हणून या ठिकाणी पैशामुळं आपलं समर्पण आपण गमावलं नाही पाहिजे. आम्हाला सेवा करायची, पण त्यासाठी लोकांवर एवढा भार नाही टाकायचा प्रभूच्या नावाखाली का तो तुटलाच पाहिजे. कारण आपला पुरवठा कोणाकडून आहे? देवाकडून. ठीक आहे, एक दरवाजा बंद झाला, माझ्या हिशोबाने लास्ट व्यक्ती होता जो मला देईल, पण तुम्ही स्वतःच्या बुद्धीने नाही पण देवाच्या चमत्कारासाठी तयार राहा. का प्रभू माझा लास्ट विकल्प बंद झाला, पण देवा शेवटचा विकल्प मोठा विकल्प तू बाकी, आणि कशी माझी मदत करायची तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे. पण जर मी एखाद्यावर एवढं ओझं टाकतो देवाच्या नावाखाली, तर प्रभू म्हणतो का जे समर्पण तुझं मला पाहिजे ते समर्पण मला दिसत नाही. म्हणून आपलं काय वाढवा? समर्पण.
प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी आपला पुरवठा कोणाकडून आहे? देवाकडून. ज्या सेवा सुरू केली 4 लोकांना विचारून केली होती का? नाही. प्रभूकडेच पाहून केली होती. आणि प्रभूनीच आज दैवी लोक उभे केले. मग देव म्हणतो का जी नजर पहिले माझ्यावर होती आता लोकांवर का जाती? तू माझ्याकडेच पाहत राहा, ही दैवी मदत अशीच उभी राहील. पण तुझी नजर माझ्याकडून सरकती आणि लोकांकडे जाती. कोण देईल? कोण नाही येणार. कोणाकडे पाहायचं? देवाकडे. आणि जबरदस्ती अर्पण घ्यायचं नाही. जबरदस्ती अर्पण नको. आणि मी हेही सांगल का नवीन जर व्यक्ती असेल आणि त्यासाठी प्रार्थना केली, त्याच्या इथं जाऊन कुठं भेटून आणि जर तो अर्पण देऊ लागला तर प्लीज ते अर्पण घेऊ नका. का? कारण आपण म्हणतो का आपला प्रभू फुकट देणार आहे, आपल्या प्रभूला चढाव्याची गरज नाहीये. ते म्हणतात प्रार्थना तर करतात आणि लगेच काय घेतात? अर्पण. त्याला माहीतच नाही का हे दान. त्यांना अर्पण नाही माहीत, ते काय म्हणतात? दान. त्याला म्हणतात द्यायचंच ना कुठे? प्रभूच्या मंदिरात. ज्याला प्रभू माहिती त्याचं अर्पण घ्या, पण ज्याला प्रभू माहित नाही ना त्याच्याकडून लगेच घेऊ नका. कारण आपला प्रभू फुकट देणार आहे, पण त्याला वाटलं नाही प्रार्थना केली का दर बाबा 100. कळत्या ठिकाणी प्रार्थना विकायची नाही. त्याला म्हणायचं का प्रभूच्या मंदिरात ये. कुठं ये? प्रभूच्या मंदिरात येईन, मग तुझं अर्पण टाक. आणि त्या अर्पणात नम्रता असेल. पण हे देणारे पैसे कोणत्या भावाने देतो काय माहित आपल्याला. कळत्या ठिकाणी पण आपलं वाटतं नाही मला पण काय आहे गरज आहे. म्हणून आपल्याला आत्म्यात खूप हुशार राहणं गरजेचं आहे. का मोह येईल पण या मोहापासून वाचणं खूप गरजेचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी बायबल सांगतं का जो गेजई किती लोकांना माहिती आहे? अलिशा माहिती आहे? एलिया नंतर कोण? अलिशा. आणि अलिशाच्या हाताखाली कोण होता? गेजई. आणि तो गेजईकडे एक नामान कोडी जो होता तो आपले आजार घेऊन आला होता. त्यांनी त्याला मार्ग सांगितला, तो बरा झाला. आणि नंतर तो त्याला द्रव्य घेऊन आला त्याला द्यायला, पण ते देवाच्या सेवकांनी घेतले नाही. आणि तो निघून चालला होता. आणि मग त्याचा सेवक गेजईने पाहिला का आता हा चालला, माझ्या सेवकाने घेतला नाही. हा पळत गेला आणि त्याला काय केलं? एकट्याला गाठलं. आणि तो म्हणला की काय ना 2 जण ट्रेनिंगला आलेत सेवकाईसाठी, त्यांना खाण्यासाठी थोडीशी कमतरता आहे, तर तू एक काम कर, एक नाणं आम्हाला तू देतो. म्हणलं एक काम कर 2 ठेव. आणि तेवढंच नाही, त्यांनी वस्तू पण त्याला दिल्या. आणि त्यांनी काय केलं? गपचिप घेतल्या आणि त्या जाऊन खोलीमध्ये ठेवून टाकल्या. त्याला वाटलं का अलिशाला माहीत नाही. आणि तो अलिशाच्या समोर गेला. अलिशाने विचारलं कुठून आलास? अलिशाने काय विचारलं? का? तर मला प्रश्न पडला की त्याला कसं कळलं? समर्पण जास्त निघून जातं ना, अभिषेक निघून जातो. आणि ते त्याला कळलं का तो अनुग्रह याच्यावर राहिलेला नाही. का? कारण याचं समर्पण गेलेलं आहे. कळत्या ठिकाणी काय म्हणतो मी या ठिकाणी, तुम्ही रीड करा का तो जातो, ती थैली गपचिप घेतो आणि खोलीमध्ये काय करतो? ठेवून टाकतो. आणि असा हजर होतो का दाखवतो का मला काहीच माहित नाही का काय झालं या ठिकाणी. पण अलिशाला कळतं का तू काय केलेलं आहे. मग त्याला कसं कळतं? जसं तुम्ही देवाच्या अनुग्रहामध्ये राहतात, तुम्ही देवाला समर्पण करता, एक विशेष अनुग्रह, एक विशेष इन्व्हेंटिंग तुमच्यावर असतो. आणि तो आत्म्यातल्या सेवकांना लगेच कळतो त्याच्यावर देवाचा अभिषेक आहे. पण जर समर्पण नाही ना, अभिषेक निघून जातो आणि एक वेगळं पण तुमच्यात जाणू लागतं. तुमच्या प्रार्थनेत तो प्रभाव नाही, तुमच्या आराधनेत तो प्रभाव नाही, वाचनात नाही. का कळतं? इन्व्हेंटिंग काय झालंय? निघून गेला. कारण समर्पण तू ठेवलेलं नाही. म्हणून तो पैशाच्या मोहापायी आपलं ग्रेस गमावलं. देव म्हणला का एलिया नंतर कोण आला? अलिशा. त्यांनी केलं तो म्हणला का डबल करायचं. कोण म्हणला? अलिशा. मग देव म्हणला अलिशा नंतर गेजई का नाही? कारण त्याचं समर्पण नाही. नाही तर यांनी त्याच्याही डबल केलं असतं, पण याचं समर्पण राहिलेलं नाही. म्हणून पैसा हवी होता कामा नाही. आम्हाला पैशाची गरज आहे सेवेसाठी. पैशाचं महत्व वाचनावर तुम्ही लोकांना पटवून द्या, पण फोर्स करू नका, जबरदस्ती करू नका. कारण जर बुद्धीने आपण हे करतो, लॉर्ड त्याला ब्लेसिंग्स देणार नाही. आणि दुसरं, हे कधीच म्हणू नका का मी तुमच्यासाठी प्रे केली मग तुमचं काम नाही का मला एवढं द्यायचं. कारण आपण प्रार्थना विकू शकत नाही. उलटा आपण देवाला धन्यवाद मानायचं का 4 अजून सेवक पडलेत पण मला संधी मिळाली आणि साक्ष माझ्या खात्यामध्ये लिहिण्यात आली. कळतं का? ठिकाणी सेवक अजून नाहीत का? पण संधी कोणाला मिळाली? मला. प्रभूला तर मिराकल करायचाच होता, पण प्रभू मला घेऊन गेला. कळतंय? ठिकाणी पहा, अनेकदा आपण काय करतो? त्याला सहाय करतो. कोणाला? याच्याकडून टेस्टिमनी घडली. प्रभूला कार्य करायचं असतं, पण प्रभूला माहिती असतं कोणाला चमकवायचं. कळतंय का? प्रार्थना 10 लोक करतात, त्या खडाकला मारून मारून ढिल्लं करतात, पण प्रभूला माहित असतं की नेमकं फोडायचं कोणाच्या हातातून. आणि आपण त्याच्याच मागं पडतो, यांनी फोडला, अरे वा 10 लोकांनी फटके आणलेत त्याच्यावर, पण देवाला माहिती आहे का नाही मला ह्यालाच लिफ्ट करायचं. कळतंय? ठिकाणी पण जर तुम्ही असा भाव करू लागले, नाही मी हे केलं मग तुझं काम नाही का एवढं द्यायचं मला, नाही, आपण भाव करू शकत नाही. वाचनाद्वारे तुम्ही त्यांना पटवून वेगळ्या वेने सांगा, पण असं विकू नका. प्रार्थना विकण्यासाठी नाही. कळतंय? ठिकाणी
त्या कार्यक्रम करण्याच्या चक्करमध्ये जर आपण फोर्सफुली ऑफरिंग घेतोय तर लॉर्ड त्याला ब्लेस करणार नाही. नाही. आपलं अंतकरण नेहमी कसं ठेवायचं, मोठं ठेवायचं, आणि लॉर्ड आपल्याला माइटी वेने ब्लेस करणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी आपलं मन मोठं ठेवा. आपली ऑफरिंग कुठून आहे? देवाकडून. देवाला माहिती तुम्हाला कसं द्यायचं, आणि देव ते देणार. पण पैशाचा मोह आमच्यावर हावी होता कामा नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी अजून एक मी पॉईंट सांगाल का ऑफरिंग बद्दलच आहे की पहा, चर्चमध्ये जसं अर्पण येतं ते अर्पण फिरवलं नाही पाहिजे. आपण ते अर्पण फिरवलं नाही पाहिजे. कशा प्रकारे? चर्चमध्ये येतो त्यावेळेस आपण काय टाकतो? दान. बरोबर. चर्च हे प्रभूच्या वचनानुसार आपण घेतो, किंवा सहभागिता पाहिजे म्हणून आपण एकत्र येतो, आणि तिथं काय दिलं टाकलं जातं? दान. मग ते दान टाकताना समजा सेवकाचा वेगवेगळा काहीतरी कार्यक्रम आहे, आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जर ते दान वेगळ्या माध्यमांनी फिरून तो घ्यायला लागला तर हे देखील प्रभूला न आवडणारी गोष्ट आहे. कळतंय का मी काय म्हणतो? का आज इथं प्रार्थना, इथं काय प्रार्थना, मेसेज आल्यानंतर मी काय घेणार या ठिकाणी? दानार्पण. दान. पण मी म्हणणार की एक प्रोग्राम आहे, माझा काहीतरी कार्यक्रम आहे, आणि मी जर तुम्हाला म्हणणार की त्याची ऑफरिंग काय करा, मला पहिले द्या, आणि नंतर तुम्ही काय टाका इथं? दान. प्रभू ब्लेस करेल का? नाही ब्लेस करणार. कळतंय या ठिकाणी? डायरेक्ट मी तुम्हाला खूप मेन पॉईंट आहे का, कारण जे बायबल सांगतं एलीची 2 मुलं होते, हाफनी आणि फिनास. असं होतं का वेदीवरचं जे अर्पण टाकायचे ना त्याचा सुवास पहिले कोणाला जाईल? प्रभूला. ते जळल्यानंतर सुवास जाईल, नंतर याजकाचा हिस्सा त्याच्यावर आहे. पण ते काय करायचे? पहिलेच काय टाकायचे त्याच्यावर? आकडी. काय टाकायचे पहिले? आकडी. ते म्हणायचे नाही हांड्यात आहे ना लगेच आम्हाला देऊन टाक. काय म्हणायचे? हांड्यात किंवा ते शिजतंय त्याच्याच पहिले आम्हाला काय कर? देऊन टाक. नंतरची वाट बघत ते नव्हते. अशा प्रकारे ते करायचे. पण देवाला न आवडणारी गोष्ट. म्हणून मी सांगतोय ऑफरिंग बद्दल का चर्चमध्ये दानार्पण टाकलं जातं ते देवाच्या गौरवासाठी. कशासाठी? देवाच्या गौरव. ते मिनिस्ट्रीसाठी आहे. त्याचा मस्तक कोण आहे? ख्रिस्त. चर्च कोणाच्या नावाने असू द्या, पण मस्तक कोण आहे? ख्रिस्त आहे. पण जर मी म्हणतो का माझा काहीतरी कार्यक्रम आहे, माझं काहीतरी फंक्शन आहे, तुम्ही माझा काय करा? रिस्पेक्ट करा. काय करा? माझा रिस्पेक्ट. आणि त्यासाठी मी पहिलेच तुम्हाला काही पाकिट देईल आणि मला याच्यात ऑफरिंग टाका, माझा काय करा? रिस्पेक्ट करा. तर मग समजा एक सर्वसामान्य माणसाकडे किती ऑफरिंग असती? कॅल्क्युलेटेड. जायला यायला 10-20 रुपये आणि दानार्पणाचे 10 रुपये. मग त्याच्यासमोर 2 विकल्प असतात. याला पर्सनल द्यायचं का इकडे टाकायचं? तो म्हणतो इकडे टाकलं काय, तिकडे काय टाकलं काय? एकच. कोणाला? देवाला. देव म्हणतो तुझा विश्वास भोळा आहे, तू टाक, तू खऱ्या अंतकरणाने टाकल. बरोबर. पण घेणाऱ्याला नाही माहित का हे देवाच्या भांडारात चाललं होतं, तू पहिलेच ताकडी मारून इकडे घेतलं. कळतंय? ज्यावेळेस भांडारात गेलं असतं त्याच्यावरचा हिस्सा तुझा नाही का? भांडारात ज्यावेळेस येईल, दान अर्पण ज्यावेळेस येईल ते अर्पण तुझं नाही का? आहे ना. पण तू पर्सनल का ओढतो पहिले इकडं? कळत्या ठिकाणी देवाला हे न आवडणारी गोष्ट आहे. काढूया या ठिकाणी एक शमूएल आपण वाचूया बायबलमध्ये काय लिहिलंय. 2रा अध्याय. मेज जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की याजकांसाठी मांस भाजण्यास दे, कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर कच्चे घेईल. आणि जर त्या मनुष्याने त्याला असे म्हटले की अगोदर ते मेज जाळतीलच, मग तुझ्या जीवाची इच्छा होईल तेवढे तू घे, तर तो म्हणे असे नको, पण तू आत्ताच दे, नाहीतर मी ते बळाने घेईन. हे त्या तरुणाचे पाप यहोवापुढे फार मोठे होते, कारण मनुष्य यहोवाच्या अर्पणाला कंटाळली. ते काय म्हणायचे? कसं दे? कच्च. भाजल्यानंतर याजकाचं नाहीये का? ते आहे. पण ते काय म्हणायचे? भाजायचं नाही, पहिले कोणाला दे? आम्हाला. आणि ही गोष्ट देवाला न आवडणारी. म्हणून मी काय सांगतो का चर्चमध्ये जे दान अर्पण होईल त्या अर्पणावर 100% त्या सेवकाचा अधिकार आहे. पण जर तू पहिलेच त्यांच्याकडून ते काढून घेतो का नाही, माझा मान करा, माझा बर्थडे, माझा प्रोग्राम आहे, आणि जर तू ते पहिलेच ओढून घेतो तर तू देवाला न आवडणारी गोष्ट करत आहे. कळत्या ठिकाणी पहा, आता मी अजून एक उदाहरण सांगतो का पहिले तू घेतलं तर पहिले काय कर? पहिले अर्पण होऊ दे. पहिले काय होऊ दे? अर्पण. आणि मग जाहीर कर. कोणाला सन्मान करायचा, मान करायचा तू मला येऊन देऊ शकतो. पण तसं होत नाही. 2रं उदाहरण, जसं आपल्या इथं वेगवेगळ्या संस्था आहेत तर त्या ठिकाणी आपण पाहतो का पहिले चर्चचं काय होतं? ऑफरिंग. पहिले काय होतं? कोणत्या ठिकाणी पहा चर्चचं पहिले काय होतं? ऑफरिंग. आणि मग जर कोणाला मदत पाहिजे असेल तर आपण म्हणतो का पुन्हा आपण काय घेऊ? दान अर्पण. आपण काय घेऊ? पुन्हा दान अर्पण. का? पहिले कोणाचं आलं पाहिजे? देवाचं.
पहिले मंडळीचं, आणि नंतर जे एक्स्ट्रा कोणाला पाहिजे असेल का बाबा त्यांना खूप गरज आहे, त्या मिनिस्ट्रीला गरज आहे, आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे, तर पहिले आपण चर्च घेतो आणि नंतर कोणाला म्हणतो का पुन्हा ऑफरिंग द्या, ज्यांना द्यायची तुम्ही त्यांना सपोर्ट करू शकता. मग ते म्हणतो जसं बाहेरच्या लोकांसाठी करतो तसं स्वतःसाठी का नाही. पहिले तू काय घेतलं, चर्चचं अर्पण, आणि मग तू म्हणला का नाही आता कोणाला एक्स्ट्रा द्यायचं असेल त्यांच्यासाठी तुम्ही ते देऊ शकता. पहिले कोणाचं आलं पाहिजे, मंदिराचं. मग ज्यावेळेस स्वतःच्या बाबतीत येतं मग तू त्याही वेळेस असं केलं पाहिजे, अरे नाही लोकांकडे फक्त 10,000 रुपये बरं का, मग ते पहिले मी देवाच्या भंडारात आले देऊ दिले पाहिजे, आणि मग मी म्हणलं पाहिजे का आता कोणाला माझा मान करायचा सेपरेट, मग या तुम्ही द्या मला. कळत्या ठिकाणी. पण म्हणतो तसं दिसत नाही. स्वतःबद्दल अगोदर घेऊन टाकतो आणि दुसऱ्याच्या द्यायच्या वेळेस पहिले चर्च घेतो आणि मग तू बाहेर देतो. हे देवाला न आवडणारी गोष्ट आहे. छोट्या गोष्टी आहेत पण या कसा आपण चुकतो आपल्या लक्षात येत नाही. आणि पैशाचा मोह आमच्या डोक्यावर काय होऊन जातो, हावी होऊन जातो. म्हणून पैशापासून वाचणं मिनिस्ट्रीमध्ये खूप गरजेचं. कारण जास्त मोठे सैतान शस्त्र नाही आणणार, बेसिक शस्त्र, छोटे छोटे शस्त्र, आणि ह्याद्वारे कसा पैसा तुमच्यावर हावी होईल आपला कळणार नाही. आपल्याला गरज आहे हे माहिती आहे प्रभूला, पण देव देईल, पण देव चेक करतो का तो ट्रॅक सोडतो का ट्रॅकमध्ये चालतो. आणि जो जेवढा तुटल प्रभू त्याला तेवढा चांगला घडवल. जेवढा तुटल शून्यवत लेवलमध्ये येईल त्याच्यात देवाचा अधिक गौरव होईल, कारण त्याच्यात प्रशंसा स्वतःने करावी असं त्याच्यामध्ये काही राहणार नाही. कारण तो म्हणल काही कोण नाही, फक्त कोण आहे, देव आहे. देव आहे. आणि तो बिंदास सेवा कर. कशी करल, बिंदास. बिंदास. कारण त्याला डिपेंड राहण्याची गरज नाही. कारण माझी मदत तुमच्याकडून नाही, माझी मदत माझ्या प्रभूकडून आहे. म्हणून पैशाच्या मोहापासून वाचा. आपलं समर्पण जे प्रभूला आहे ते कमी होता कामा नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कळलं या ठिकाणी. थर्ड पॉईंट मी घेईल मोहाबद्दल. का पहा, मोह हा थर्ड पॉईंट मी याच्यामध्ये घेईल का सेवा करत असताना आम्हाला वाटतं का माझा मान व्हावा, माझं काय व्हावं, मान झाला पाहिजे, माझा मोठे पण मिळालं पाहिजे. वेगवेगळ्या सेवकांना आपण पाहतो धूमधडाक्यात त्यांचा मान सत्कार होतो आणि मग वाटतं मी पण तर देवाची सेवा करतो, मी पण तर प्रभूची काय करतो, सेवा करतो. आणि म्हणून आम्हाला वाटतं का माझं पण रिस्पेक्ट झालं पाहिजे. आणि कधी कधी रिस्पेक्ट होत नाही तर आपला ट्रॅक काय होतो, गमू लागतो. देवाच्या सेवक आला घरी, तुम्हाला कळत नाही का मान करावं, जस तू तुझ्या मुखाने म्हणू लागला त्याच दिवशी तुझी सेवा संपून गेली. कळत्या ठिकाणी आपलं समर्पण गमवायचं नाही. स्वतःच्या लीडर्सद्वारे, पास्टर्सद्वारे आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना नाही सांगायचं का माझा रिस्पेक्ट करा, माझा रिस्पेक्ट करा, मी लय मोठा आहे. लॉर्डला ही न आवडणारी गोष्ट. आता मला यांच्या फॅमिलीमध्ये जायचं. कुठं जायचं आहे, फॅमिलीमध्ये. मी काय नाही म्हणणार, काय म्हणणार आहे, हे म्हणणार लय मोठे ब्रदर बरं का, पहिल्यांदा तुमच्या घरी आलेत, रिस्पेक्ट झाला पाहिजे, एक बुके तरी द्या, इतके मोठं आहे इतकं विचारू नका. मग त्यांच्यावर कसा ओझू बुकेचा का, काय करा पास्टरचा मान करा. कळते ठिकाणी. दुसरं लय मोठे बरं का, हे साधं पाणी, अरे इतका मोठा सेवक आला, दुसऱ्याच्या घरी आला असतं डोक्यावर ठेवलं असतं, तू एक बिस्तरी नाही आणू शकत का. हाही सगळं त्यांना पट्टी पडवणार. काय काय आणा, बुके आण, पाणी आणा. एवढा मोठा सेवकाला खाली हात पाठवतो का, एक दानार पण तर दे, 500,000 रुपयाचं ऑफरिंग. या ठिकाणी जर त्याच्याबरोबर अजून 2 फॅमिली जर तिथं प्रेयरला आले तर त्यांना कळलं का बोलले मागे आपली गरज आहे, आपली पण इच्छा आहे का सेवकाला घरी बोलवावं, पण बाबा ह्यांची कॅपॅसिटी पण आपल्याला नाही जमणार आहे, आपल्याला जमणार नाही. कारण हे जास्त बजेट आहे, आपण करू, आपलं जसं मोठं काम होईल ना त्यावेळेस आपण करू. म्हणजे काय, ह्याद्वारे तुम्हाला जो मान सन्मान पाहिजे ते तुम्ही सांगितलं का, मी नाही सांगणार काही, तू बरोबर तुझं काम तिथं करून टाकायचं. त्याच्यामुळं 4 फॅमिलीज मागं जातात कारण त्यांना वाटतं हे परवडण्यासारखं नाही, परवडण्यासारखं नाही. दुसरं मी म्हणतो असं करू पण नका, असं करू नका. का माहितीये का, जास्त तुमच्याद्वारे परमेश्वर कार्य करतो, लोक रिस्पेक्ट करतात. लोक म्हणतात नाही नाही गरम पाणी, नाही नाही बिस्लरी, अरे पायात सॉक्स सिस्टर काय नको, नाही नाही पायाखाली तुमच्या अजून अरे बुट आहेत काय नाहीत, नाही नाही तरी चटई टाकतात. एवढं लोक कशावर घेतात, डोक्यावर. पण हुशार राहा. का माहितीये का, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. आणि ज्या वेळेस एखाद्या त्रासामध्ये जर तुम्ही तिथं नाही पोहोचले तर मग तेच 4 लोकांना सांगतील लय नाटक आहे त्याची, खाली पाय ठेवत नाही, चटई टाकावं लागते, साधं पाणी याला चालत नाही, आम्ही तेच पितो, पण याचे पाण्याचे नाटकं बघा. म्हणून हा मान सन्मान पासून थोडंसं दूर राहा. बायबल सांगतं तुम्हाला जीवनी मुकुट प्रभू देणार आहे. प्रभू आपल्याला कोणता मुकुट देईल, जीवनी मुकुट. म्हणून लोक सत्कार करतात ना, भीती पण वाटते थोडीशी. का, कारण येशूचं हे वाटतं का, जास्त तो यरूशलेममध्ये प्रवेश करतो, डान्स चालू होता, कपडे खाली चालू होते, पण दुसऱ्या दिवशी काय, यालाच कुठं द्या,
क्रूसावर लोक त्यावेळी ट्रीट करतील, म्हणून हुशार राहा. मान सन्मानाच्या चक्करमध्ये आपल्याला आपलं समर्पण गमवायचं नाही. जसं तुमच्याद्वारे कार्य होतं तुम्हाला डोक्यावर ते ठेवतील, नाही ब्रदर तुम्ही घेतलंच पाहिजे, तुम्ही केलंच पाहिजे. पण ज्या वेळेस एखाद्या त्रासात, एखाद्या संकटात आणि त्यांच्या मनासारखं तुम्ही जर बोलले नाही, करू नाही दिलं, तर संपलं. मग 1 नंबरचा सेवक आहे ना, तुम्हाला 2 नंबरचा सेवक बनवून टाकतील. ते 1 नंबरचा बोगस, आम्हाला विचारा, आम्ही जवळ अनुभव घेतला. म्हणून या मान सन्मानापासून आपण वाचलं पाहिजे. एखादा प्रभूमध्ये असणारा व्यक्ती करतो त्याला वचन आहे म्हणून करतो. नवीन व्यक्तीला माहीत नाही, पण जर त्याच्यावर एवढं जूर टाकलं तर रॉंग इम्प्रेशन पडतं. येशू स्वतः काय म्हणायचं सदुकी परीक्षांना, वाचूया आपण आपल्या माहितीसाठी. या ठिकाणी आपण मत्तय काढू 23वा अध्याय, मत्तय 23वा अध्याय 5 ते 7 वचन. हां 23वा अध्याय काढला, हां 5 पासून वाचायला सुरुवात करा, 5 ते 7. आणि ते आपले सर्व कामे माणसांनी पाहावी म्हणून करतात, कारण ते आपली स्मरणपत्रे रुंद करतात व आपल्या वस्त्रांच्या झालरी मोठ्या करतात. आणि जेवणावळीमध्ये मुख्य जागा व सभास्थानामध्ये मुख्य असणे आणि चव्हाट्यामध्ये मुजरे घेणे व माणसांकडून गुरुजी म्हणून घेणे ही त्यांना आवडतात. ओके, काय लिहिलं? त्यांना मोठेपण आवडतं. त्यांना काय आवडतं? मोठेपण. पण लक्षात ठेवा, काही उचलतील पण आणि पाडतील पण. म्हणून मान सन्मानापासून आपण वाचलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आपलं बायबल पण कोण कॅरी करा? स्वतःच. का माहिती आहे का? लोक म्हणतील नाही नाही हातात द्या आमच्या, तुम्ही मोठे सेवक आहेत, हातातून घेतील आणि 4 लोकांना म्हणतील पहा याचं बायबल पण याला उचलत नाही, तेच घेतील हातातून काढून. येस, लोक काय करतात, जसं रिस्पेक्ट करतात ना, एवढं करतात का तेच घेतात काढून. नाही 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 नाही, अरे नको, अरे नाही नाही, काढून घेणार ते. आणि ज्या वेळेस का डोकं सरकलं का बाबा तुम्ही म्हणले का नाही सिस्टर तुम्ही चुकले, 1 नंबरचा सेवक 2 नंबरचाच करून टाकतील त्याला. म्हणून रिस्पेक्ट पासून आपण जपलं पाहिजे. कारण येशूचं उदाहरण आणा, का एवढं उदं झालं का कपडे टाकतात, हे टाकतात त्यांनी, त्याला तर आत्म्यात सगळं माहिती आहे. पण विचार करा ना, का ज्या यरुशलेममध्ये प्रवेश तर तू भविष्यवादी आला, तारणारा आला, मसीहा आला, एवढा जयघोष, आणि थोड्या दिवसांनी म्हणतात की बरब्बाला सोडून याला मध्यस्तंभी द्या. का त्या ठिकाणी. म्हणून मान सन्मानपासून आपण वाचलं पाहिजे. जेवढं आपण नम्र होऊ तेवढा परमेश्वर आपल्याला अधिक उचलणार आणि तेच इम्प्रेशन आपल्या लोकांवर पडणार. प्रेज गॉड, हालेलुया. कळत्या ठिकाणी. म्हणून समर्पण गरजेचं आहे. समर्पण जर गेलं, छोट्या छोट्या गोष्टी, मोठ्या नाही, नाही आता मी पिक्चर पाहत नाही, मी इकडे तिकडे जात नाही, ते म्हणतो ते नाही, छोटं समर्पण बघ. छोट्या छोट्या गोष्टी, का तू कसं वागतो, तू कसं बिहेव करतो, तुझं इम्प्रेशन लोकांना कसं पडतंय हे चेक केलं जातं. म्हणून आपलं समर्पण वाढवणं गरजेचं आहे. मोठेपणाचा मोह आपल्यामध्ये नको. लोकांकडून मान सन्मान मिळावं हा पण मोह आपल्याला नको. नाही तर काय होईल, याचा सत्कार केला, मी तिथं होतो पण ब्रदरने मला पाहून न पाहिल्यासारखं केलं, माझं नावच नाही घेतलं. जीवनी मुकुट जो प्रभू देणार आहे त्याकडेच आपण लक्ष लावलं पाहिजे. नाही तर नाव नाही घेतलं तर लगेच लोक काय होतात, नाराज होतात. मग देव म्हणतो का डिसाईड कर, एक तर प्रतिफळ तिकडून घे नाही तर इकडून घे. इकडून घेतो तर तिकडचं प्रतिफळ तुला मिळणार नाही. नेहमी ते प्रतिफळ जो जीवनी मुकुट परमेश्वर तुला देणार आहे. पॉलचं वचन वाचा तुम्ही, पॉलचं किती चांगली भाषा वापरतो, का माझं लक्ष नेहमी तिकडे आहे, मी तिकडे जाणार, प्रभू मला मोठा जीवनी मुकुट देणार, मी उत्साही त्यासाठी. तो इकडच्या मुकुटाबद्दल नाही बोलत, कारण तो म्हणतोय टाकतील बी आणि ओढून पण काढतील. म्हणून आपलं समर्पण आपण वाढवलं पाहिजे. प्रेज गॉड, हालेलुया. कळतंय. म्हणून व्यभिचारापासून, पैशापासून आणि तिसरं मान सन्मानापासून आपण वाचलं पाहिजे. का रिस्पेक्ट नकोय आपल्याला. आपलं रिस्पेक्ट कोण करणार? लॉर्ड मुकुटद्वारे आपल्याला मोठं रिस्पेक्ट देणार आहे. जगातलं रिस्पेक्ट खोटं आहे, आज आहे उद्या नाही, करतील बी आणि म्हणतील बी, याच्याला नाटक आहेत. तर म्हणून त्याच्यापासून वाचणं खूप गरजेचं आहे. प्रेज गॉड, हालेलुया. कळतंय ठिकाणी. मे बी देवाची इच्छा असेल तर अजून पुढच्या वेळेस आपण पॉईंट घेऊया. पण मला एकच सांगायचं का प्रभू मला एकच सांगत होता की प्रत्येकाची इच्छा आहे का माझा उपयोग व्हावा, पण ते म्हणतो समर्पण कर. समर्पण आहे तुझ्यात मोठं कार्य होईल. समर्पण नाही तर तू स्वतःची आध्यात्मिक उन्नती थांबून ठेवलेली आहे. उभा राहूया, प्रार्थना करूया आपण. हे पित्या परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो प्रभू का देवा, आम्ही प्रत्येक जण जी तुझी सेवा करतो प्रभू, देवा तुझी इच्छा आहे प्रभू का आम्ही व्यभिचारापासून वाचावं प्रभू, पैशाच्या मोहापासून आम्ही वाचावं प्रभू, आणि विशेषतः माझ्या परमेश्वरा मान सन्मान प्रभू आम्ही त्या जीवनी मुकुटाकडे लक्ष लावू जो तू देणार आहे प्रभू. जगातला मान सन्मान खोटा आहे, स्वार्थी प्रभू.
पण देवा तू जो मान करेल तो खरा मान आहे प्रभू. हो माझ्या देवा. हे पित्या, आम्हाला आमचं समर्पण वाढवायचंय Yes, प्रभू. yes. जे जीवन तुला आवडतं ते जीवन आम्हाला जगायचं जगायचंय प्रभू. म्हणजे. म्हणून प्रभू आम्हाला कृपा दे हो, आणि माझ्या आम्हाला तुझं राज्य आणि कार्य अधिक वाढू दे पित्या. Yes. आम्ही सर्व तुझ्या पुढे येतो माझ्या परमेश्वरा. माझ्या देवा. का देवा आम्हाला तुझं राज्य गाजवायचं हो ईश्वर. म्हणून पवित्र आत्मा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो Hallelujah. का प्रभू परस्त्री किंवा भाऊ येताच आमच्या मनामध्ये प्रभू व्यभिचार हावी होऊ देऊ नको प्रभू. Yes. तर तिला पाहताच बहीण किंवा त्या भावाला पाहताच भाऊ हा शब्द आमच्या हृदयात येऊ दे हो, प्रभू. माझ्या देवा. प्रभू मिनिस्ट्रीसाठी पैशाची गरज आहे प्रभू. Yes, yes. पण तो पुरवठा तुझ्याकडून होईल हो, प्रभू. ईश्वर राजा. म्हणून प्रभू पैशासाठी आम्ही लोकांकडून जबरदस्ती जोराने तो पैसा आणि Yes, भीतीने yes. आम्ही तो घेऊ नये प्रभू लॉर्ड. Oh, yes. म्हणून आमच्या तुझं भय असू दे माझ्या होय, माझ्या परमेश्वरा. देवा. आणि प्रभू आम्हाला आत्म्यात हुशार ठेवून तुझा गौरव होऊ दे. Yes, माझ्या आणि देवा. सर्व खोटी मान महिमेपासून आम्हाला वाचव. आणि तू Hallelujah. म्हणतो का ज्याला मोठं व्हायचं त्यांनी सेवक बनावं, हो ईश्वर. त्यांनी लहानातलं लहान व्हावं. Yes. प्रभू ते आम्हाला शिकव प्रभू. हो, माझ्या आणि देवा. आम्हाला तुझा गौरव होते. Yes, yes. या सर्वांना जे टीव्हीवर पाहतात त्या सर्वांना ब्लेस करतो हो, आणि yes. प्रार्थना करतो का या प्रत्येकात तुझं राज्य आणि कार्य वाढू दे. Yes. जी सेवा करताय तुझी इच्छा आहे का फळ यावं, तुझी इच्छा आहे का अजून तुमचा उपयोग व्हावा. Yes, माझ्या कारण तुम्ही जगाचे प्रकाश आहात. हो, तुमची ईश्वर. सुरुवात भले एक ठिकाणापासून सुरू झाली असेल Hallelujah. पण एवढा पुरतं तुम्ही मर्यादित नाहीये. Yes. मी तुम्हाला अजून पुढे घेऊन जाणार आहे. Yes. तू आपलं समर्पण वाढव, मी तुझ्यात माझं राज्य वाढवेल. हो ईश्वर. प्रभू या सर्वांना आम्ही ब्लेस करतो आणि तुझी विशेष कृपा प्रत्येकांवर स्वीकारतो. Yes. आणि प्रभूच्याच नावात मागतो आणि स्वीकारतो.